धनु राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची दिशा पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात नवीन चिन्हे घेऊन आली आहेत। जुलैचा हा दुसरा आठवडा धनु राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्तता देणारा ठरेल। या आठवड्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्ती किंवा मित्रांच्या मदतीने करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चिंता किंवा अडचणी दूर होतील। आठवड्याच्या सुरुवातीला सहलीला जाण्याची शक्यता असेल। सहल आनंददायी ठरेल आणि नवीन संपर्क वाढतील। व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबात भौतिक सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कर्ज आणि रोग इत्यादींपासून मुक्तता मिळू शकते। जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने व्यवसाय वाढेल। विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल। उच्च शिक्षणासाठी त्यांनी केलेले परिश्रम आणि प्रयत्न यशस्वी होतील। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे। तुमच्या गोड वागण्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील। तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहील। तुमच्या पालकांना तुमच्यावर विशेष प्रेम असेल। तुम्हाला त्यांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळत राहील। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी काळ घालवाल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। धनु राशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन रोमांचक आणि साहसी असेल। तुम्ही आणि तुमचा जोडीदार उत्स्फूर्त आणि साहसी अनुभवाल। एकमेकांसोबत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे। प्रवास करणे किंवा नवीन छंद करणे यासारख्या सामायिक क्रियाकल्पांमुळे तुमचे नाते मजबूत होईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुम्ही एखाद्या नवीन आणि उत्साही व्यक्तीला भेटू शकता। तुम्हाला ती व्यक्ती आकर्षक वाटू शकते, परंतु कोणत्याही गोष्टीत घाई करू नका। प्रथम त्यांना चांगले जाणून घ्या। या आठवड्यात तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे बाहेर येतील, म्हणून तुमच्या हृदयाचे एक आणि योग्य निर्णय घ्या। या काळात गैरऐतिहासिक नातेसंबंधांनाही एक नवीन भावनिक खोली दिसेल। संवादाचा प्रवाह सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आणखी जवळचे वाटेल। हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात काही नवीन रंग जोडण्याची संधी आहे। प्रेमसंबंधांच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मनियंत्रण आणि भावनिक स्पष्टतेचा आहे। जर अलीकडेच नात्यात काही गोंधळ निर्माण झाला असेल तर आता मोकळेपणाने बोलण्याची वेळ आली आहे। आठवड्याच्या सुरुवातीला मन अस्वस्थ असू शकते, परंतु आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला अधिक स्थिरता आणि संतुलन जाणवेल। आठवड्याच्या शेवटी रोमॅन्टिक वेळ घालवण्याची संधी मिळेल। जे नवीन नातेसंबंध शोधत आहेत त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याला समजून घेणारा असा कोणीतरी सापडेल। परस्पर सुसंवाद सुधारेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल। धनु राशी या आठवड्यात तुमच्या महत्त्वाकांक्षा बळकट होतील। कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील। तुम्ही घरी काही शुभ कार्याची योजना आखू शकता। आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला जाईल। तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात, परंतु लवकरच त्यावर उपाय सापडेल। तुम्हाला पचन संस्थेशी संबंधित समस्या असू शकतात, यासाठी जास्त पाणी प्या। धनु राशी या आठवड्यात तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल। तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, तथापि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, म्हणून बोलण्यावर संयम ठेवणे महत्त्वाचे आहे। हा नवीन विचार करण्याचा आणि नवीन दिशेने काम करण्याचा काळ आहे। धनु राशी गोंधळ मागे सोडून ठोस निर्णय घेण्याची हीच वेळ आहे। जर तुम्ही चूक केली तर तुमचे सहकारी तुमच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात। तुमच्या सहकाऱ्यांच्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आणि भावनांच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका। हा आठवडा आव्हानात्मक पण निर्णायक असू शकतो। नातेसंबंध सांभाळताना स्वतःला कमकुवत बनवू नका। या आठवड्यात काही लोक तुमच्या भावनिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात। सावध राहा। निर्णय घेताना भावनांपेक्षा शहाणपणाला जास्त महत्त्व द्या। नातेसंबंध जपा पण स्वाभिमानाने। एकंदरीत पाहता धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य शांत चिंतनासाठी चांगले आहे। हा आठवडा क्रियाकलाप आणि वाढीसाठी चांगला आहे। धनु राशीतून चंद्राचे भ्रमण वैयक्तिक विकासाला प्रेरणा देते। संवाद आणि संघ गतिशीलतेतून लाभ मिळू शकतात। ग्रहांचे समर्थन करणारे आहेत। तुम्हाला तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवण्यास आणि तुमचे ज्ञान वाढविण्यास प्रोत्साहित केले जाते। तुमच्या साप्ताहिक राशीनुसार तुमचे संबंध अधिक दृढ होऊ शकतात।
आठवड्याच्या सुरुवातीलाच 12व्या भावातून चंद्राचे भ्रमण करिअरशी संबंधित आव्हानांना कारणीभूत ठरू शकते। 9 जुलै रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा आठवड्याच्या मध्यात तुमच्या कारकिर्दीला वेग येतो। तुमची साप्ताहिक राशीफल तुमच्या नेतृत्व क्षमतेवर प्रकाश टाकते। तुम्हाला नवोपक्रमाची आवड देखील असू शकते। आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीतील चंद्र लपलेल्या संधी आणू शकतो। तुम्ही सूक्ष्म संकेतासाठी सतर्क राहावे। 11 जुलै रोजी चंद्र मकर राशीतून भ्रमण करणार आहे। या संक्रमणासाठी शिस्तीची आवश्यकता आहे। तुम्हाला वेळापत्रकाचे पालन करावे लागेल आणि प्रलंबित कामे पूर्ण करावी लागतील। तर 13 जुलै रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने संघ सहयोग आणि सर्जनशील विचारमंथन परिणाम देऊ शकते। या साप्ताहिक राशीफलानुसार गुरु संपूर्ण नेटवर्किंग आणि मार्गदर्शनास सामर्थ्य देतो। धनुराशी या आठवड्यातील राशीमुळे शारीरिक हालचाली आणि मानसिक पुनरुज्जीवन होण्यास मदत होऊ शकते। चंद्र वृश्चिक राशीत असताना तुम्हाला थोडे थकवा जाणवू शकतो। तुम्हाला विश्रांती आणि हायड्रेशनवर लक्ष केंद्रित करावे लागेल। तर 9 जुलैपासून चंद्र तुमच्या राशीतून संक्रमण करेल। तुमची ऊर्जा लक्षणीयरित्या वाढेल। फिटनेस दिनचर्या सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुम्ही बाहेरील साहसांचा देखील अनुभव घेऊ शकता। मकर राशीतील चंद्र तुमच्या आरोग्याच्या उद्दिष्टांमध्ये रचना जडतो। तर कुंभ राशीतील चंद्र तुमच्या मूड उंचावणाऱ्या हलक्या फुलक्या सामाजिक संवादांना प्रोत्साहन देतो। तुम्ही पचन संस्थेतील असंतुलनाकडे लक्ष ठेवले पाहिजे। या आठवड्यातील राशीमध्ये तुम्हाला स्वच्छ आणि निरोगी आहार राखण्याची आवश्यकता आहे। एकंदरीत पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे।